शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, संगमनेर तालुक्यातील तांगडी गावात आज आपण आलेलो आहोत एका अशा टोमॅटो प्लॉट मध्ये जो पाहिला की हे शक्य आहे का असा प्रश्न पडतो. विरांग टोमॅटो व्हरायटी आणि झाडांची वाढ बघा. थेट 5 ते 6 फूट उंच, खोडापासून शेंड्यापर्यंत फळच फळ, फुलांची जबरदस्त संख्या आणि पेऱ्यातील अंतर खूपच कमी. या उत्कृष्ट प्लॉट मागे आहेत दोन मोठ्या ताकदी, प्लांट प्रो सायन्स आणि फर्टिन ग्रो बायोटेक स्पेन यांची प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रोडक्ट्स आणि त्यासोबतच तज्ञ मार्गदर्शन श्री विजय भालके साहेबांचे. प्रगतशील शेतकरी श्री विजय गडगे यांनी या प्लॉट मध्ये कंपनीचे प्रोडक्ट्स योग्य पद्धतीने वापरून आज विरांग व्हरायटी मध्ये 100% सक्सेस मिळवली आहे. या प्लॉट मधून लक्ष आहे प्रति एकरी 3 ते 3.5 हजार कॅरेट टोमॅटो उत्पादन. आणि हा आत्मविश्वास येतोय झाडांची जोमदार वाढ, मजबूत फळधारणा आणि उत्कृष्ट सेटिंग पाहून. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जाणून घेऊया या विक्रमी प्लॉट मागचं गुपित, तेही तज्ञांच्या मार्गदर्शनातून. भालके साहेब नमस्कार. नमस्कार. आता आपण ह्या ज्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये उभे आहोत, ही व्हरायटी कोणती आहे, क्षेत्र किती, याच्यामध्ये किती रोपांची लागवड केली, त्याचे मधील अंतर किती आहे? तर ही विरांग ही व्हरायटी आहे आणि 21 ऑक्टोबर 2025 ही लागवड आहे. या लागवडीचं अंतर असं आहे की 1.5 बाय 4.5, 2 ओळीतलं अंतर 4.5 फूट आहे आणि 2 रोपातलं अंतर 1.5 फूट आहे. आणि हा पूर्ण प्लॉट 6200 काडीचा आहे. भालके साहेब, मी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये फिरत असताना एवढा चांगल्या कंडिशनमध्ये वाढलेला प्लॉट आणि जर पाहिलं तर खाली बुडापासून तर शेंड्यापर्यंत चांगल्या प्रकारे सेटिंग आहे. तर चालू वर्षी तुमचं ह्या प्लॉटमधून किती कॅरेट उत्पादन काढण्याचं टार्गेट आहे? आता हा 6200 रोपांचा प्लॉट आहे आणि आमचं टार्गेट 3 ते 3.5 हजार कॅरेटचं आहे. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना विरांग ह्या व्हरायटीला यावर्षी प्रॉब्लेम आलेले, सेटिंग 70-80% सेटिंग नाही, म्हणजे अक्षरशः झाडाला 2-2, 3-3 किलो माल निघेल की नाही अशी परिस्थिती बऱ्याच लोकांची आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही हा प्लॉट आतापर्यंत तुम्ही पाहू शकता की आता माझ्या डोक्यापर्यंत आलेला आहे प्लॉट. आणि सेटिंग म्हणजे शेंड्याला सुद्धा आता तुम्ही बघू शकता सेटिंग चालू आहे. इथं सुद्धा सेटिंग आहे, इथं तुम्ही बघू शकता. हा पूर्ण बंच सेटिंग झालेला आहे. त्यानंतर वरती सुद्धा अजून फ्लॉवरिंग आहे. आणि कॅनोपी बघा, ह्या सर्व कंडिशन, ही जी काही कंडिशन आहे ही मेंटेन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे नियोजन आहे ते आम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापनावरती केलेलं आहे. भालके साहेब, तुम्ही आता सांगितलं की एकरी 3 ते 3.5 हजार कॅरेटचं आपलं टार्गेट आहे. हो. खरंच जर एखादा पैलवान करायचा असेल तर त्याला खादगी ही निश्चित चांगली द्यावी लागते. तर ह्या प्लॉटसाठी तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन हे सुरुवातीपासून तर ह्या स्टेजपर्यंत कशा प्रकारे केलं आहे याची आम्हाला सविस्तर माहिती द्या. ज्यावेळेस प्लॉटची लागवड झाली त्यावेळेस पूर्ण म्हणजे पावसाचे दिवस होते. सर्वांना माहिती आहे यावर्षी पाऊस किती झालेला आहे. अक्षरशः म्हणजे दिवाळीपर्यंत पाऊस बऱ्यापैकी होता. आणि लागवडीनंतर दुसऱ्या दिवसापासून आम्ही या प्लॉटला ड्रेंचिंगचं नियोजन केले. ड्रेंचिंगच्या माध्यमातून पहिल्या 15 दिवस त्याला अन्नद्रव्य पुरवली आहेत, कारण ड्रिपला पाणी देता येत नव्हतं. आणि सुरुवातीचे तसे 10-12 दिवस आपण ड्रेंचिंगमधूनच न्यूट्रिशन देत असतो. परंतु वातावरणाच्या प्रभावानुसार, वातावरण कोणत्या पद्धतीचं आहे त्यानुसार अन्नद्रव्य कोणती कधी द्यायची याची निवड करता येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर रेग्युलर पद्धतीचेच समजा ड्रेंचिंग केल्या, समजा जसं की लोक सुरुवातीला 19-19 देतात किंवा नायट्रोजन जास्त देणं, बाकीच्या गोष्टी ज्या लोकांच्या रूढी परंपरेप्रमाणे आहेत, परंतु आम्ही त्यामध्ये तसं केलेलं नाही आहे. ज्यावेळेस वातावरणामध्ये खूप आर्द्रता असते, गारवा असतो, सूर्यप्रकाश कमी असतो, त्यावेळेस जर आपण या सुरुवातीच्या पद्धतीने जर नियोजन केलं असतं तर ही कंडिशन आपल्याला बघायला मिळाली नसती. आम्ही यामध्ये झाडामध्ये पहिल्यापासून सुरुवातीपासून 2 पेऱ्यातलं अंतर, 2 जे इंटरनोड म्हणतो हे जे आहे, तर हे आम्ही
मेंटेन करायचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता इथं अक्षरशः म्हणजे 2-2.5 इंचावरच पेरं आहे पूर्ण. आणि याला इथं सेटिंग आहे, इथं एक बंच आहे, त्यानंतर इथं सुद्धा बंच आहे, इथं सुद्धा बंच आहे आणि इथं सुद्धा फ्लॉवरिंग चालू आहे. आणि प्लॉटची हाईट आता एवढी आहे, 5 फुटापर्यंत हाईट आहे. त्यानंतर तुम्ही परत बघू शकता की हा सुद्धा एक असाच म्हणजे ही फांदी आहे. म्हणजे 2 पेऱ्यातलं जे अंतर आहे ते आम्ही पहिल्यापासून सुरुवातीपासून मॅनेज करायचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं सुद्धा बघा तुम्ही, पेऱ्यातलं अंतर जे आहे ना हे आम्ही सुरुवातीपासून मेंटेन केलेलं आहे म्हणतो. आणि हे जे पेऱ्यातलं अंतर नियंत्रित करण्यासाठी जे काही श्रेय आहे ते सगळं अन्नद्रव्यांचं आहे. योग्य प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन यासाठी तुम्हाला माहिती पण असणं गरजेचं आहे की कोणता अन्नद्रव्य कसा काम करतो. आणि त्यासाठी एखादा अन्न घटक आहे तर त्याला सपोर्टिव्ह कोणते अन्न घटक आहेत त्याच्याकडून व्यवस्थित काम करून घेण्यासाठी. तर हेच आम्ही सुरुवातीपासून यामध्ये मॅनेज केलेलं आहे. ज्यावेळेस लागवड झाली तर ह्या प्लॉटला लागवडीनंतर 5व्या दिवशी आपण पहिली ड्रेंचिंग घेतली होती. त्यामध्ये प्लांट प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड व फर्टिन ॲग्रो बायोटेक स्पेन ह्या कंपनीचे जे नेक्स्ट जेन क्रॉप न्यूट्रिशन आहेत त्यांचा आपण वापर पहिल्या 5 दिवसापासूनच सुरुवात केला. आणि त्यामध्ये पहिलं प्रोडक्ट आहे कालिफॉस आणि त्यासोबत नायट्रोशूट याचं कॉम्बिनेशन आपण घेतलं होतं आणि त्यासोबत एक कीटकनाशक घेतलं होतं. त्यानंतर 10व्या दिवशी याला परत आपण मायक्रोकॉयल आमिन टॉप कॅल व मायक्रोकॉयल आमिन कॉजी ह्या 2 प्रोडक्टचं आपण याला ड्रेंचिंग घेतलं होतं आणि त्यामध्ये काही जीवाणू टाकले होते, त्याचं आपण 10व्या दिवशी ड्रेंचिंग घेतलं होतं. आणि त्यानंतर पुन्हा 14व्या-15व्या दिवशी आपण पुन्हा कालिफॉस परत नायट्रोशूट याचीच ड्रेंचिंग घेतली होती. त्यामुळे आपल्याला काय झालं की पहिला जो फ्लॉवरिंगचा बंच आहे तो आपला जास्त उंच झाला नाही त्यावेळेस, कारण आर्द्रतेचं वातावरण होतं, सूर्यप्रकाश कमी होता. त्यामुळं झाड जास्त वाढून न देणं, जास्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडं न जावं या हिशोबाने आपण त्याला ते ड्रेंचिंग घेतल्या होत्या. आणि त्याचा फायदा असा झाला की सुरुवातीपासून पेऱ्यातलं अंतर आपलं मेंटेन राहिलेले. आता तुम्ही बघू शकता की खाली तळातला पाला सुद्धा अजून मेंटेन आहे, कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर अजून डिसीज नाही. त्यानंतर इथं बघा माल पण आहे, क्वालिटी बघा. बलके साहेब, इथं जर पाहिलं तर पूर्ण तळापासून पंजेच्या पंजे पूर्ण सेटिंग झालेले आहेत. हे बघा आतमध्ये सुद्धा चांगलं सेटिंग आहे. आणि विशेष म्हणजे तळापासून तर पूर्ण शेंड्यापर्यंत सुद्धा चांगल्या प्रकारे सेटिंग आपलं झालेलं आहे. अजून सेटिंग चालू आहे आणि अजून शेंड्याची ग्रोथ सुद्धा शेंडा सुद्धा आपला वर चालू आहे. माझ्या हिशोबानं तुमचं जे टार्गेट आहे चालू वर्ष तुम्ही जे घेतलेलं टार्गेट 3 ते 3,500 कॅरेटचं, बरं. मला तर वाटतंय प्लॉटकडे पाहून तुम्ही 3,500 कॅरेट सुद्धा क्रॉस करताला अशी 100% खात्री वाटते मला. करून दाखवणं पण तेवढं महत्त्वाचं असतं, नुसतं बोलून चालत नाही. परंतु आणि आमचं जे काम आहे पहिल्यापासून जे करून दाखवता येतं तेच आम्ही बोलतो. आणि हा समोर आहे तुमच्या, आणि इथं तुम्ही अजून बघा वरती सेटिंग किती आहे. बंच पूर्ण सेटिंग आहे आणि विगर अजून कुठेही डिस्टर्ब नाही. तुम्ही हा बंच बघा सर, एवढा जबरदस्त. आणि कुठेही विगर डिस्टर्ब नाही सुद्धा सर जबरदस्त आहे मालाची. हो, म्हणजे मार्केटला सुद्धा 1 नंबरने माल जाणार. चमक जर पाहिली तर जबरदस्त चमक आहे. काय होतं सर, मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना म्हणजे ही एवढी वाढ झालेला, त्याच्यामध्ये पेऱ्यांचं अंतर सुद्धा कमी आणि इतकी सेटिंग असलेला हा माझ्या पाहण्यातील पहिला प्लॉट आहे. ह्या व्हरायटीची जे काही आपण म्हणतो शरीरक्रिया किंवा त्याचं जे काही वाढीची जी क्रिया आहे ना, तर ही पालेदार वाढ आहे. म्हणजे ह्या व्हरायटीला खूप पाला येतो, फांद्या फुटवे खूप येतात, परंतु त्याच्यावरती जर योग्य नियंत्रण नाही ठेवलं तर नुसता पालाच दिसतो, सेटिंग नाही दिसत. म्हणजे माल कमी लागतो आणि पालाच जास्त होतो. आणि शेतकऱ्याला पाला विकून पैसे नाही मिळणार, त्यासाठी मालच लागला पाहिजे. तर त्यासाठी सुरुवातीपासून तुमचे योग्य अन्न घटक जर गेले तर तुम्हाला ते बदल बघायला मिळतील. आणि हे आम्ही केलेले आहेत. असाच एक प्लॉट, त्याचा व्हिडिओ पण आपण बनवलेला आहे. आपण 70 ते 75 दिवसात सुद्धा विरांगचा प्लॉट चालू केलेला आहे.
हे सगळं फक्त चांगल्या क्वालिटीचे अन्नद्रव्ये ती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत फर्टिन ॲग्रोबायोटिक स्पेन व प्लांट प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड. या अन्नद्रव्यांचा जर आपण योग्य वापर केला तर आपण या अशा पद्धतीचे प्लॉट डेव्हलप करू शकतो. तर या प्लॉटमध्ये आपलं 3 ते 3.5 कॅरेटचं म्हणजे 70 टन मालाचं उत्पादनाचं टार्गेट आहे. परंतु हे जसं म्हणणं एवढं जरी सोपं वाटत असलं तरी ते करत असताना चांगल्या क्वालिटीची आणि खूप प्रभावी अन्नद्रव्य जाणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण याला फर्टिन ॲग्रोबायोटिक आणि प्लांट प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जे नेक्स्ट जनरेशन क्रॉप न्यूट्रिशन आहेत तर यांचा आपण सुरुवातीपासून जसा वापर केला तसंच आता इथून पण पुढं पण करणार आहे. पहिल्या ज्या 3 ड्रिंचिंग आपण सांगितल्या त्यामध्ये कालिफॉस नायट्रोशूट, त्यानंतर टॉप केला अमीन कोजे, परत कालिफॉस नायट्रोशूट आणि तिथून पुढं 7 ते 8 दिवसाच्या अंतराने स्टेज वाईज त्याला 12-40-6, 0-40-40 म्हणजे कालिफॉस आणि सुमम पी हे जे काही प्रोडक्ट आहेत गरजेनुसार आपण त्याला दिलेले आहेत. आणि आता इथून पुढं त्याला सुमम के, ब्लॅक पॉट, त्यानंतर अमीन कॉलम आहे आणि टॉप कॅल यांचा वापर आपल्याला वारंवार करावा लागणार आहे जेणेकरून झाड दमलं नाही पाहिजे. जे झाडाचं जे आपण म्हणतो ना पैलवान जर करायचं असेल तर त्याला खारी खोबरं घातल्याशिवाय त्याची म्हणजे आपण म्हणतो बळ येत नाही किंवा त्याचं शरीर बनत नाही. जर तुम्हाला सर्वसाधारण जर आयुष्य जगायचं असेल त्यासाठी या गोष्टी कराव्या नाही लागत, परंतु काही प्रभावी करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी स्पेशलच करावं लागतं. त्यासाठी आपण फर्टिन ॲग्रोबायोटिक आणि प्लांट प्रोचे प्रोडक्ट याला आता देणार आहोत. बालके साहेब, हा जो प्लॉट आहे विरांग व्हरायटीचा याची उंची जर पाहिली तर 5.5-6 फुटापर्यंत आहे. तर ह्या प्लॉटचं नियोजन करत असताना याची बांधणी किती वेळा केली याची एक माहिती द्या. याची पहिली बांधणी आहे ना साधारण 25 दिवसात केली होती. त्यानंतर साधारण 15 ते 20 दिवसात दुसरी बांधणी केली होती आणि तिसरी बांधणी त्याच्यानंतर पुन्हा 20 दिवसानंतर म्हणजे 15 ते 20 दिवसात अशा 3 बांधण्या झालेल्या आहेत त्याच्या ऑलरेडी. आणि आता हा परत एकदा पुन्हा प्लॉट बांधावा लागणार आहे. म्हणजे तुम्हाला आता इथं दिसेल का हे उलटं चाललं आहे ते फांद्या खालच्या दिशेने. हे बघा ही खालच्या दिशेने अशा 2-2 फूट खाली वाकलेले आहेत. तर याची आता पुन्हा बांधणी ते शेतकरी करणार आहेत. आणि अजून बघू शकता की डोक्याच्या वरती गेलेला आहे प्लॉट ऑलरेडी, परंतु त्याचा स्ट्रोक बघा, शेंड्याची जाडी आणि फ्लॉवरिंग एकदम फ्रेश, कुठलंही पिवळं पडलेलं नाही काही नाही. आणि कॅनोपीचं जे आहे चमक बघा तुम्ही कॅनोपीची, म्हणजे झाडाला थकवाच नाही आला पाहिजे अशा हिशोबाने हे अन्नद्रव्ये काम करतात. त्यामुळं फर्टिन ॲग्रोबायोटिकचे जे काही प्रोडक्ट आहेत अतिशय एक्सलंट आहेत. त्यामध्ये मल्टिपल फीचर्स आहेत. म्हणजे काय होतं बऱ्याच शेतकऱ्यांना एका कामासाठी अनेक प्रोडक्ट वापरावे लागतात, परंतु इथं उलटं आहे. इथं एकच प्रोडक्ट मल्टिपल कामं करतं. म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी खूप सोयीचं झालेलं आहे. यामुळं काय होतं फवारण्यांचे नंबर ऑफ स्प्रे कमी होतात, म्हणजे कमी फवारण्या लागतात आणि प्रॉपर अन्नद्रव्य जातात. आता इथं बघा तुम्ही डोक्याच्या वरती गेलेलं आहे इथं, परंतु तरीसुद्धा इथं कॅनोपी बघा. सहा फुटाचा सर शेंडा झाला आहे तरी सुद्धा त्याला फ्लावरिंग बी जबरदस्त आहे आणि त्याचं सेटिंग सुद्धा चांगलं चालू आहे. आणि पेऱ्यातलं अंतर बघा सर, पेऱ्यातलं अंतर सुद्धा एकदम कव्हरमध्ये आहे. यस, नक्कीच नक्कीच नक्कीच. तर सर्व शेतकऱ्यांनी फर्टिन ॲग्रोबायोटिक व प्लांट प्रो सायन्सचे जे नेक्स्ट जेन क्रॉप न्यूट्रिशन आहे त्याचा योग्य तो वापर करून त्यांच्या उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ करून घ्यावी. आणि कोणतंही संकोच मनामध्ये न ठेवता, काय होतं बऱ्याच शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट घेताना असं ऐकायला मिळतं की महाग वाटतं आहे, परंतु ते महाग दिसायला जरी घेताना एक वेळेस महाग वाटतील तुम्हाला, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्याचा वापर करणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्याच्या लक्षात येईल की अरे हा एक घेताना महाग वाटत होतं परंतु त्याचा तेवढा फायदा पण होतो. म्हणजे एका कामासाठी तुम्हाला वारंवार परत दुसरे प्रोडक्ट घ्यावे नाही लागत. त्यामुळं हे जे प्रोडक्ट आहेत याचा पहिल्यापासून तुम्ही वापर करायचा आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत, तर त्यांना कोणत्या स्टेजमध्ये कोणती उत्पादने वापरावी जेणेकरून त्यांचं उत्पादन वाढेल याचं आम्हाला एक थोडक्यात माहिती द्या. जर मित्रांनो तुम्ही टोमॅटोची लागवड करताय तर त्याला 5व्या दिवशी पहिलं आळवणी करा. आळवणी म्हणजे ड्रेंचिंग करा. जर तुम्ही एक दिवस जर पुढे लोटला तर तेवढं तुमचं उत्पादन घटणार आहे किंवा तुमचं पीक लेट सुरू होणार आहे. त्यामुळं 5व्या दिवशी पहिलं ड्रेंचिंग झालं पाहिजे. त्यामध्ये
तुमच्याकडे क्लायमेट कसं आहे त्यानुसार तुम्ही सुमम NPK आहे त्यासोबत नायट्रोशूट आहे, किंवा सुमम P आहे त्यासोबत नायट्रोशूट आहे, किंवा कालिफॉस आहे त्यासोबत नायट्रोशूट. तुमच्या वातावरणानुसार तुम्ही ह्या पहिल्या 3 ड्रेंचिंग तिन्हीपैकी कोणती एक ड्रेंचिंग घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी जी स्टेज आहे फुटव्यांची आणि फ्लावरिंग वाढण्याची, तर त्यामध्ये कालिफॉस आहे त्यासोबत नायट्रोशूटचा एक डोस जाणं गरजेचं आहे, व सुमम P त्यासोबत एक नायट्रोशूटचा डोस जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फ्लावरिंग स्टेजच्या म्हणजे प्री फ्लावरिंग आणि फ्लावरिंग आणि सेटिंग ह्या स्टेजमध्ये किंवा ह्या झाडाची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या कंपनीचे 2 स्पेशल प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये मायक्रोकॉयल रेंज येते, मायक्रोकॉयल आमीन टॉप कॅल व मायक्रोकॉयल आमीन कॉजी. हे 2 प्रोडक्टचं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि याचा स्प्रे तुम्ही दर 8 ते 10 दिवसाला किंवा 12 दिवसाला कंटिन्यू करायचा आहे. जोपर्यंत तुमच्या झाडाला सेटिंग होतं आहे, फुल येतं आहे, शेंडा चालू आहे, तोपर्यंत तुम्ही ते करायचं आहे. याचे मल्टिपल फायदे आहेत. याने तुमच्या फुलधारणा वाढते, त्यानंतर सेटिंग वाढते, ड्रॉपिंग कमी होतं आहे आणि बंच इलॉंगेशन जे आहे म्हणजे बंच सुटसुटीत राहणं, 2 फळांमधलं अंतर जे आहे ते चांगलं राहतं. आणि अधिक तुमच्या फळाला ज्यावेळेस तुमचं फळ मोठं होणार आहे त्यावेळेस जरी तुमचा हा स्प्रे चालू राहिला तर तुमच्या फळाला चमक राहणं आणि जे काही बाकीचे जे काही डिफिशियन्सी डिझॉर्डर्स राहतात तर ते याच्यामुळे दिसत नाही. त्यानंतर तिसरी स्टेज आहे फळवाढीची अवस्था. त्यामध्ये पुन्हा कालिफॉसचा वापर तुम्ही बऱ्यापैकी करू शकता. 7 ते 8 दिवसाच्या अंतराने त्याचा वापर करायचा आहे आणि त्यासोबत 15 दिवसाच्या अंतराने नायट्रोशूटचा वापर करायचा आहे. त्यामध्ये काय होतं की सल्फर, फेरस हे जे काही महत्त्वाचे अन्न घटक आहेत झाडाचं क्लोरोफिल मेंटेन ठेवण्यासाठी आणि नायट्रोजनचा योग्य यूज करून घेण्यासाठी, तर हे प्रोडक्ट त्याच्यामध्ये काम करतात. आणि ज्यावेळेस स्प्रॉट सुरू होणार आहे, हार्वेस्टिंग सुरू होणार आहे, त्याच्या आधी एक 4 ते 5 दिवस तुम्ही फर्टिन ॲग्रो बायोटेकचं इफी सॉईल ब्लॅक पॉट हे प्रोडक्ट तुम्ही वापरायचं आहे. त्यामुळे तुमच्या फळांमध्ये गराचं प्रमाण वाढतं, वजन वाढतं आणि चमक म्हणा किंवा कलर एकदम प्रॉपर येतो त्याने. त्यामुळं हे ज्या काही 4 महत्त्वाचे स्टेज आहेत हे प्रोडक्ट तुम्ही वापरलेच पाहिजे. जरी तुमच्याकडून शेड्यूल पूर्ण फॉलो नाही झालं तरी तुमच्या ह्या 4 स्टेजमध्ये हे 4 पद्धतीचे प्रोडक्ट गेलेच पाहिजे. याचा तुम्ही कटाक्षाने म्हणजे ध्यान करून ते प्रोडक्ट वापरले पाहिजे. बालके साहेब, माझा एक प्रश्न असा आहे की आज जर पाहिलं तर टोमॅटोचे उत्पादन घेणारे भरपूर शेतकरी आहेत. टोमॅटोचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी अजून कोणकोणत्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करावं जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल? मित्रांनो, चांगल्या क्वालिटीची अन्नद्रव्ये तुम्ही तुमच्या पिकाला पुरवलीच पाहिजे. त्यासोबत पाणी व्यवस्थापन म्हणजे तुमच्या पाण्याचं जे ड्रिप इरिगेशनचं जे अंतर आहे, 2 पाण्यातलं अंतर, हे तुम्हाला योग्य राखता आलं पाहिजे. तुमच्या जमिनीच्या प्रतीनुसार प्रकारानुसार हे तुम्ही ऑब्झर्वेशन केलं पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी शेतात उतरलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही एक गॅलिलिओ नावाचं एक प्रोडक्ट मिळतं. त्यामध्ये तुम्ही तुमच्या जमिनीचा EC टेम्परेचर आणि मॉइश्चर म्हणजे याच्यामुळं काय होतं का तुम्ही जे खतं देताय हे झाड उचलतं आहे की नाही उचलत आणि उचलू शकतं की नाही शकत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती मिळते. त्याचा वापर तुम्ही तुमच्या शेतामध्ये कंटिन्यू केला तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही जे काही बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचा वापर तुम्ही आलटून पलटून आधीमध्ये केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना मित्रांनो, कीड रोग व्यवस्थापन. तर कीड रोग व्यवस्थापन जर तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन जर चांगलं केलं आणि पाणी व्यवस्थापन जर चांगलं केलं ना तर तुम्ही ह्या प्लॉटमध्ये आता लाईव्ह बघू शकता की म्हणजे एवढं आता दवाचं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता की म्हणजे बॅक्टेरियल ब्लाईट नाही, कोणताही फंगल अटॅक असा विशेष नाही. 1-2% तो जो काही अटॅक आहे तो कंट्रोल झालेला आहे. आणि पाण्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं आणि खतांचं व्यवस्थापन जर केलं तर तुम्ही इफेक्टिव्ह म्हणजे चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या. आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, फुलशेती, फळशेती, वनशेती, भाजीपाला पिके, वेलवर्गीय पिके, तरकारी पिके, दूध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, खते, औषधे, बी बियाणे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.